आतषबाजीमध्ये आजच्या खरं तर या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना स्वर्गीय रघुनाथ शेठ जेतेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुयोग स्पोर्ट्स सावळे विरोधात रिचा 11 आरसीसी पेठ. पहिलं षटक किरण पवार सावळे संघाकडून. सलामीची जोडी कॅप्टन सोहेल आणि त्याच्या साथीला येतो बंटी जोशी. 5 ओव्हरचा सामना. या अगोदरचा सामना जिंकला मुरबी संघाने. शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅकफुटला जात असताना कव्हर्स मधून बॉल काढलाय, चौकार. सोहेलच्या बॅटमधून चौकार. पुन्हा शॉर्ट पिच बॉल त्यावरती स्लॅश केलंय. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. 1 बाउन्स, चौकार. नानोशीचे सरपंच सन्माननीय राजूभाई यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. राजूभाई, आम्ही तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पुढे टाकलाय बॉल. कॅप्टन चला सीना तान अगदी समोर खेचलाय, षटकार. साधा जोरदार आक्रमण किरण पवारच्या विरोधात सोहेल शेख कडून. 14 धावा झाल्यात. फुल टॉस बॉल कव्हर्स मधून पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय. डीप कव्हरला चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. बाबा शेठ यांचं आगमन झालंय मंचावरती, त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी नुकताच नानोशीचे सरपंच यांच्या वतीने राजूभाई यांच्या वतीने 10,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचंही ते आभार आम्ही व्यक्त करतोय. मिडविकेट मधून काय खतरनाक फलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला कॅप्टन सोहेल शेख कडून. पहिल्याच ओव्हर मध्ये फ्लाइंग स्टार्ट दिला आपल्या टीमला. तब्बल धावा कुठल्यात 20. आगमन झालं आणि बाबा शेठ यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 14,500 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. धन्यवाद बाबा शेठ. बाबा एंटरप्राइजेसचे ते मालक आहेत. खूप खूप आभारी आहोत. नाव युनिक आहे बाबा. सन्माननीय निलेश शेठ गायकवाड साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. ओळेचे निलेश शेठ गायकवाड साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्याच ओव्हरमध्ये सोहेल शेखने तब्बल धावा कुठल्यात 20 किरण पवारच्या विरोधात. प्रकाशजी डाऊर साहेबांचा संघ मात्र जिंकलाय. त्यांनी पुरस्कृत केलेला जनमान कामोठे. मगाशी जीएसटी लागला होता सुमित. फुलटॉस बॉल. हे मी बोलण्यामागचं कारण का, बऱ्याच जणांना असं वाटलं असेल जीएसटीचा उल्लेख का केला, तर सन्माननीय बाबा शेठ यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आपण करूया. खूप खूप धन्यवाद. फार कमी असे दानशूर व्यक्ती आपल्याला मिळतात की ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी, क्रिकेटच्या या स्पर्धेसाठी आपल्याला एवढ्या मोठ्या स्वरूपात देणगी प्राप्त होते. बाबा शेठ, तुमचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय राजू पाटील साहेब माणघरचे यांच्या वतीनं देखील 10,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. आपलेही मनापासून आभार.
पेटसाठी पारितोषिक आहे, चौकार, हॅट्रिक आणि षटकार. हॅट्रिक अर्थातच सलग 3 चौकार, सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक रोशनजी जितेकर यांच्या वतीने. चला, पंचांचा निर्णय तो मात्र इथे मान्य केला. व्हाईट बॉल घोषित केलाय. विवेक गोलंदाजी करतोय. बॉस आडवा होता त्यामुळे कॅमेऱ्यात काहीच कैद झालं नाही. 22 धावा धाव फलकावर. स्विचिटचा फटका आणि बॉसच्या हातात झेल. सबका बॉस जर्सी नंबर 41 प्रफुल्ल केदारी यांनी मात्र इथे झेल घेतलाय. फलंदाज बाद सोहेल शेख. टीमसाठी पारितोषिक आहे. सलग 3 चौकार, सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक रोशन जितेकर यांच्या वतीने. बरीचशी पारितोषिक आहेत. मगाच्या मॅचमध्ये देखील जावयांची पारितोषिक होती खास करून. आणि दापोली म्हटल्यानंतर तुम्हाला क्रिकेटमध्ये पारितोषिकं नक्कीच मिळणार आणि ती देखील साधी सोपी पारितोषिकं नव्हती. विकेट घ्या 1000, षटकार मारा 1000. दुसऱ्याच बॉलवरती विवेकने विकेट घेतले. महत्वाची विकेट सोहेल शेखची. नवीन फलंदाज नमित. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जात असताना कव्हर पॉइंट मधून एक दर्जेदार स्ट्रोक नमितच्या बॅटमधून. चौकार. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता विवेकचा. बरीचशी पारितोषिक. 27 धावा 1 विकेट. नमित पगडे पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर विवेकने मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. लोअर फुल टॉस बॉल गॅपमध्ये अस्ट्रो केप. लॉंगॉनच्या फिल्डरला बीट केलंय. बॉल चाललाय वाडीश लॉंगॉन सीमारेषा पार. बंटी जोशीच्या बॅटमधून चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती 1 विकेट. चला मॅच लगेच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. एक महत्त्वाचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खरं तर या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वात मोठी देणगी ज्यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आली, तब्बल 50,000 रुपयाची देणगी आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केली ते सन्माननीय बाबा शेठ अर्थातच बाबा एंटरप्राइजेसचे मालक यांचा सन्मान प्रकाश जितेकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण करावा. प्रकाश जितेकर यांच्या शुभ हस्ते आपण बाबा शेठ यांचा सन्मान इथे करतोय. बाबा एंटरप्राइजेसचे ते प्रवर्तक आहेत आणि नुकताच त्यांनी इथे या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाची देणगी आम्हाला मात्र पुरस्कृत केली आणि त्यांचा सत्कार स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोलीमध्ये संपन्न होते. खूप खूप धन्यवाद बाबा शेठ, तुमचं मनापासून आभार. देण्याची वृत्ती ही फार कमी जणांकडे असते. दानशूर व्यक्तिमत्व बाबा शेठ.
आणि त्यांचं स्वागत सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. निलेश शेठ गायकवाड देखील उपस्थित आहेत, उत्तम क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. त्याचबरोबरीने मंचावरती रमेशजी खुटारकर साहेब देखील उपस्थित आहेत, नावडेचे आहेत. रमेशजी खुटारकर साहेब आणि राजेंद्र खुटारकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने संपन्न होईल. बॅटची कडा फिल्डिंग मध्ये झाले चूक आणि बॉल चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने चौकार. धन्यवाद डीजे. निलेश शेठ गायकवाड यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. रमेशजी खुटारकर साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. बॅटची कडा घेतली आणि चेंडू सीमा पार गेला. नमितचा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज अक्षय पवार आणि इथे पा किती सहजतेने हा झेल मात्र टिपतोय फलंदाज बाद. रमेश खोट या ठिकाणी उपस्थित आहेत. शहबाज यांना देखील सन्मानित करण्यात येईल. शहबाज यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. वेलकम, थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांचं स्वागत. मॅचकडे आपण वळतोय. धावा झाल्यात 35, विकेट गेल्यात 2. अक्षय पवारने मात्र विकेट घेतले. नमितची नवीन फलंदाज अविनाश वासकर, आरसीसी पेठ. एक वेगळ्याच पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिश आमच्या समवेत आहेत फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटचे, ते देखील स्वतः अँकर आहेत आणि बऱ्याचदा लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव, बऱ्याचदा समालोचन करत असताना त्यांची देखील साथ मिळते. हा जो फटका खेळण्याचा प्रयत्न, सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज, प्रचंड चाहता वर्ग आहे सागर पाटील यांचा. छत्तीस धावा 2 विकेट. खूपच बाहेर पंच इथे दंडित करतायत. रिचा 11 आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधात सुयोग स्पोर्ट्स सावळे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. आणखी एक व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाते. बंटी जोशी स्ट्रायकिंग एंडला, 3 चेंडू 5 वरती तो खेळतोय. धावा झाल्यात त्या 38. तिसरं षटक चालू आहे. या स्पर्धेतील प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना, आजची शेवटची रात्र या स्पर्धेची. यॉर्क बॉल, स्वतः गोलंदाज अक्षय तिथे वेगाने पोहोचतोय, थ्रो देखील करतोय. हा चलाक आहे, चपळ आहे हा खेळाडू. मगाशी त्याने झेल घेतला, इतक्या सहजतेने घेतला की त्याच्याकडे एक्स्ट्रा टाइम होता. मला असं वाटतं की तो उलवा नोडमध्ये फिरून देखील आला असता, त्यानंतरही त्याने झेल घेतला असता. एवढा तो त्याने थांबून मस्तपैकी झेल घेतला. एवढी नजर आहे या खेळाडूची. आणखी एक वेगवान चेंडू, परंतु दिशा खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ओव्हरमध्ये धावा आल्यात. हा पहा, नमित पगडेचा हा फटका होता. अतिशय वेगानं पहिल्यांदा धावत गेला आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं तर तिथं स्थिरतेने उभा सहजतेने त्याने कॅच कंप्लीट केली. कुठलीही गडबड अजिबात नाही. 39 धावसंख्या, विकेट 2. पुढे आला बंटी, पार्लल स्ट्रोक, तोलून मोजून मापून मारलेला बंटी जोशीचा षटकार. पंचेचाळीस धावा, 2 विकेट गेल्यात.
रोहितजी पाटील आणि त्याचबरोबरीने हर्षलजी पाटील यांचं आगमन, हर्षलजी गायकर यांचं आगमन या ठिकाणी झालंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 45. त्या अगोदर बॅटिंग टीमने इथे झटपट रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहुण्यांच्या स्वागतामुळे पटकन उल्लेख झाला की 3 ओव्हरचा खेळ, परंतु आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच इथे तपासतील की नक्की शेवटच्या चेंडूवरती काय घडलंय. व्हाईट बॉलसाठी त्याने रिव्ह्यू घेतलाय. सन्माननीय सागरजी पाटील दापोलीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने, लक्षात असू द्या. 3 ओव्हरमध्ये 45 झाल्यात. RCC पेठ, रातो के कातिल हा संघच खतरनाक आहे. सावळेश्वर, सावळे म्हटल्यानंतर फलंदाजीचा धमाका, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि RCC पेठ म्हटल्यानंतर बॉलिंग अटॅक, तगडा बॉलिंग अटॅक. एक वेगळीच ठसन असते या दोन संघादरम्यान, एक वेगळीच मजा येते. क्रिकेटचा एक वरचा क्लास तुम्ही पाहता. सागर पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. धन्यवाद. 3 ओव्हरमध्ये 45 झाल्या. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विवेक आलाय. अविनाश वास्कर त्याच्या साथीला बंटी. मागच्या ओव्हरमध्ये बंटीने एक षटकार खेचलाय. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, टॉपेज घेतले. टीमचा कॅप्टन पोहोचतोय शॉर्ट फाईन लेगच्या पोझिशन मधून. फक्त एकच धाव. डगआउट मधून कॅप्टन पा सांगत असताना की थोडं होल्ड करा, शेवटच्या ओव्हर पर्यंत थांबा, तुम्हीच खेळा. सिंगल आले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 46 वर. 46 लॉस ऑफ 2 विकेट. पहिला सामना जिंकला होता बामणडोंगरीने, दुसरा कामोठे. शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर केलाय. बंटी जोशीचा तडाखा सहन करावा लागतोय. तो सावळेश्वर सावळे टीमला आणखी एक षटकार. चित्र टिपले जातात. पहा, 2 कॅमेरानेशी आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातं की जो षटकार आला त्या षटकारावरती कॅप्टनचे भाव, चेहऱ्यावरची. विवेकचा चेंडू बाहेर टाकला जातोय. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. जो अँगल बनवण्याचं काम चालू आहे बंटीच्या विरोधात, परंतु खास करून या अँगलच्या विरोधात समोर फटका खेळणं कठीण काम. परंतु इथे बंटी जोशीचा बॅट स्पीड. संकेत पाटीलला तुम्ही पाहताय अगदी मस्तपैकी बसून तिथे सामना एन्जॉय करतायत. 53 धावा. आतमधली कडा घेतली, मागे आला चेंडू शॉर्ट फाईन लेगला. धाव घेण्याची कुठलीही मुभा नाहीये. धाव संख्या 53. 53. संकल्प ग्रुप, रोहित इलेक्ट्रॉनिक्स. यस, नेक्स्ट मॅच असेल बामणडोंगरी विरोधात कामोठे. खोदून काढला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला सचिन. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात पूर्वा एंटरप्राइजेस जनमान कामोठे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय टॉस करण्यासाठी आपण या. 54 धावा. 4थं षटक विवेकचं. समोर खेचण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर अगदी स्क्रीनच्या जवळ येऊन मात्र चेंडू अडवतोय. फक्त एकच धाव. कंट्रोल केलंय विवेकने. खास करून पहिल्याच ओव्हरमध्ये मुबलक धावा मात्र कमावल्या होत्या RCC पेठने. RCC पेठला देखील ठाऊक आहे समोर किरण पवार, अक्षय पवार. बॅटिंग युनिक तगड्या सावळेश्वर सावळे संघाचं, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. त्यांच्या विरोधात तुम्हाला एक भलं मोठं लक्ष ठेवावंच लागेल. यस, किरण पवारची आपण चर्चा करत होतो. 55 धावा. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता बंटी जोशीचा. एकच धाव. काय षटक राहिले किरण पवार.
मागच्या काही दिवसांपासून नक्कीच फॉर्म मध्ये आलाय पुन्हा एकदा आणि रायगडचा एक नामचीन खतरनाक खेळाडू आहे. चार ओव्हरमध्ये तब्बल 56 धावा झाल्यात. 14च्या सरासरीने सुरुवात केली सोहेल शेखने. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. त्यानंतर विवेकच्या 2 षटकांबद्दल नक्कीच म्हणेल ज्याने 11च्या सरासरीने 22 धावा दिल्या. एकच विकेट त्याने घेतली परंतु निश्चित कंट्रोल केलाय आणि एक नौखा गोलंदाज आहे. सावळे संघासाठी बॉलिंगच्या बाबतीत नेहमी त्यांना लागलेली एक डोकेदुखीच आहे हे सर्वांना ठाऊक आहे परंतु ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात ही गोष्ट चांगली आहे. तसं पाहायला गेलं तर या गावचा आपण उल्लेख केला सावळे संघाचा किंवा सावळे गावचा तर आणखी मोठमोठे गोलंदाज आहेतच यात शंका नाही. अक्षय पवार थोडा कानमंत्र देत असताना आपल्या नवीन साथीदाराला राज केदारी आलाय आणखी एक यंगस्टर या टीमकडून परंतु त्याला सामना करावा लागेल बंटी जोशीचा. हेअरस्टाईल पहा राज केदारीची. 4 ओव्हरमध्ये तब्बल 56 धावा. बॅटचा स्पीड दमदार आहे बंटी जोशीचा परंतु गॅप शोधू शकला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय फक्त एकच धाव. 5वं षटक चालू आहे. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स टीम कडून सर्व ही क्षणचित्र टिपली जात आहेत. शफल झाला होता त्यानंतर पुन्हा आपल्या पोझिशनवरती आला. बंटी जोशी थोडा नाराज होता स्वतःवरती. त्याला गॅप शोधायची होती लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधली. 57 धावा. 57 विकेट कीपर बॉस कानमंत्र देत असताना बॉलरला सांगणं गरजेचं आहे कारण समोर बंटी आहे त्याच्या साथीला अविनाश आहे. 57 झाल्यात. लास्ट ओव्हर चालू आहे. टार्गेट थोडं कमी करायचे 65-70च्या आतमध्ये ठेवायचे. थोडा मागे ठेवला होता चेंडू. अतिरिक्त उसळी मिळाली. समोर खेचला हा फटका. फक्त एकच धाव. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2च धावा आल्यात. तब्बल धावा आहेत त्या 58-58. नेक्स्ट मॅच हिंदवी स्पोर्ट्स जीवनानी बाबनडुंगरी आणि त्यांच्या विरोधात पूर्वा एंटरप्राइजेस जनमान कामोठे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल लक्षात असू द्या. कितपत टार्गेट असेल यावरती आता चर्चा चालू असणार. अनेकांचे फोन्स कॉल येत आहेत मेसेज येत आहेत की आमच्या शुभेच्छा द्या परंतु आयोजकांचा एक नियम आहे कोणाच्याही शुभेच्छांचा इथे मात्र उल्लेख होणार नाही हे लक्षात असू द्या. प्रत्यक्ष या तुमचा सत्कार इथे करण्यात येईल. 58 धावा. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. पाक शेवटचा षटक. राज केदारी एक उंच परव गोलंदाज. त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की किमान 17 ते 18 वर्षांचा खेळाडू असावा. आदर्श सरपंच कुंडेवालचे सदाशिवजी वास्कर साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. काही गोलंदाजी चालू आहे राजकडून. बंटी जोशीच्या विरोधात 58 धावा झाल्यात आतापर्यंत. पुढे ठेवला बॉल. पिकअप शॉट मिड विकेटला लांब लचक उत्तुंग टॉवरिंग सिक्सर बाय बंटी जोशी. कुंडेवालचे आदर्श सरपंच सन्माननीय सदाशिव वास्कर साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. त्यांना विनंती आपण मंचावरती विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. बंटी जोशीने शेवटी आक्रमण केलंच. हा लांबलचक मैदानाच्या किमान 20 ते 25 मीटरवरती पुढे जाऊन हा चेंडू पडला असेल त्याहूनही जास्त. 64 धावा झाल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पेट संघासाठी.
धीम्या गतीनं बॉल टाकला, लवकर पिक केला, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा षटकार. बंटी जोशीच्या मनगटातली ताकदच. कॅप्टन प्रशांत जितेकर यांनी मात्र इथे एका हाताने झेल टिपला. शेवटचा चेंडू, 70 धावा झाल्यात. हा वेगवान चेंडू होता आणि शेवटचा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालंय ते राज केदारीला. 5 ओव्हरचा खेळ मात्र झालाय समाप्त. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावा झाल्यात त्या तब्बल 70. 15 चेंडू 32 धावांची इनिंग बंटी जोशीची आपण पाहिली. त्यामध्ये 4 षटकार होते, 1 चौकार त्याच्या बॅटमधून. 213च्या स्ट्राईक रेटने तो मात्र खेळला. सुरुवात चांगली केली राजने, परंतु शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार मात्र आले. 70 झाल्यात, 71चं लक्ष. या दरम्यान सन्माननीय आदर्श सरपंच कुंडेवालचे सदाशिवजी वास्कर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत आपलं साहेब. या मुख्य मंचावरती स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक 2025 मध्ये सन्माननीय सदाशिव शेठ वास्कर साहेबांचं मनपूर्वक स्वागत. 5 ओव्हरमध्ये तब्बल 71 धावा करायचे. 30 चेंडू 71 धावांचं लक्ष. सुयोग स्पोर्ट्स सावळे संघाच्या विरोधात. चला टॉस साठी या. हिंदवी स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधात पूर्वा एंटरप्राइजेस जनमान कामोठे. धन्यवाद. या दरम्यान आपण पाहत आहे खरं तर मजकूर गावचे सुपुत्र कुमार रोहित विष्णू पाटील हे खरं तब्बल 3 देश आणि 6 राज्य तसेच 4 ज्योतिर्लिंग पार करून आल्याबद्दल त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. खरं तर बाईकवर स्कूटीवरती हे खरं तर 3 देश फिरले, हा रेकॉर्ड आहे. खरं तर अभिमानाचा क्षण असेल आपल्या तमाम समाजासाठी, आपल्या भूमिपुत्रांसाठी. कुमार रोहित विष्णू पाटील यांचा रेकॉर्ड बघा. 3 देश 6 राज्य आणि 4 ज्योतिर्लिंग त्याने बाईकवरती पार केले आणि नेपाळ, भूतान, बांगलादेश याही देशामध्ये जाऊन आले. 3 कंट्री नेपाळ, भूतान, बांगलादेश, 6 राज्य आणि 4 ज्योतिर्लिंग, जवळजवळ 6421 किलोमीटर बाईकवर त्याने खरं तर प्रवास केला. काय सांगाल सर? खरं तर खूप खूप अभिमानास्पद ही गोष्ट आहे, परंतु मला असं वाटते की या पठ्ठ्याची कंबर तरी काय असेल. आणि खरं एवढं सोपं काम नाहीये. भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, रोहित पाटील तुमचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येकाला एक विशिष्ट आवड असते आणि ती आवड तुम्हाला लाभले. तुम्हाला फिरायला आवडतं, हा तुमचा छंद आहे. हा असाच पुढे चालू राहावा हीच आई जगदंब चरणी प्रार्थना. आणि रोहित पाटील यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय आणि ते देखील बाईकवरती. इतकं सोपं काम नाहीये. रोहित पाटीलला आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय, तलोजे मजकूरचे आहेत ते. यस, रोहित पाटील या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. फक्त एवढंच जाता जाता सांगा त्या बाईटमध्ये आमच्या समालोचक मित्रांना की नक्की एक्झॅक्टली टायर किती लागले आणि पेट्रोल किती लागला. सर रोहित यांचा पण ते सन्मान घेऊया. रेकॉर्ड त्याने केलाय. 3 राज्य, 3 देश आणि 6 राज्य आणि 4 ज्योतिर्लिंग त्याने बाईकवरती हा प्रवास केला. सोपं नाहीये. यस, खरोखरच सोपं नाहीये. एक महत्वाची विनंती आम्ही करतोय. सन्माननीय प्रकाशजी डाऊर साहेब, आपण कुठे असाल तर आपण लवकरात लवकर मंचावरती यावं. सन्माननीय सदाशिव शेठ वास्कर साहेब आपल्याला इथे बोलावत आहेत. यस, आणि हे काही क्षणचित्र आहेत नक्कीच रोहित पाटीलचे जे तुम्ही पाहताय. मुक्तीनाथ येथील नेपाळ, भूटान, त्याचबरोबरीने बांगलादेश या सर्वच देशांमध्ये हा फिरलाय. किती 6000 किती 3 देश आणि 6 राज्य 4 ज्योतिर्लिंग 6421 किलोमीटरचा प्रवास त्याचा राहिला आणि त्याचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. ज्योतिर्लिंगाचा
उल्लेख आपण नक्कीच इथे केला. यस, रोहित पाटील याचा सन्मान इथे मुख्य मंचावरती करण्यात येईल आणि रोहित पाटीललाच आपण इथे स्क्रीनवरती पाहतोय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. प्रत्येकाची एक विशिष्ट आवड असते. कोणाला क्रिकेट आवडतं, कोणाला फिरायला आवडतं, काही असेही असतात. तो बाईकवरती फिरला. काही जण असेही असतात की दिल्लीपासून कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास सायकलने पण करतात. कृष्णाने तो करावा फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्सच्या, त्याला गरज आहे सध्या. सन्माननीय सरपंच साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. हा, रोहितचा सन्मान आपण करतोय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. रोहित पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. मी विनंती करेल आदरणीय समाधानजी भोपरकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपल्या समाजाचा सुपुत्र ज्याने 3 कंट्री नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि 6 राज्य आणि त्याच वेळेला 4 ज्योतिर्लिंग ज्याने बाईकवरती सवारी केली, सफर केली, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सोपं काम नाहीये आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातो. खरं तर बाईक वेडा हा तरुण आहे. प्रत्येकाला खरं तर आवड असते. ज्याला बाईकची आवड आहे, बाईक राईड करण्यामध्ये माहीर असताना रोहित, त्याचा हा सन्मान. तुला आणखीन शुभेच्छा. आणखीन 7 समुद्रापार जा याचा मी शुभेच्छा देऊ. तर भिंगारवाडी गावचे आदरणीय हर्षलजी गायकर बघा, होंडाची खरं तरी मिनी बाईक आहे आणि या बाईकवर त्याने एवढा प्रवास केला. 6421 किलोमीटर, सोपं नाहीये. तर डाबाला सुरुवात झाली. ट्रेनमध्ये आपण दिल्लीपासून मुंबईपर्यंत या, तुम्हाला त्रास होईल. त्याने बाईकवर तब्बल हा प्रवास केलाय. तर पहिला बॉल टाकण्यासाठी बंटी सज्ज, समोर किरण पवार हलक्या हाताने ऑन साईडला मिडॉन मध्ये खेळलेत किरण त्याच्या बरोबरीने आपण पाहताय सलामीवीर खेळाडू संकेत केदारी, त्यांना आपण पाहताय. संकेत आणि किरण, मोठी जबाबदारी किरणवरती येईल. चांगली कामगिरी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. टार्गेट 71. रोशन जितेकर यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 रुपये. या बॉलला कव्हर्सला खेळलेत, इनफिल्डला क्लिअर करायचा. बॉलच्या मागे फिल्डर धावता शहबाज आणि लास्ट मोमेंटला क्या बात आहे, पास केला बॉलला मागे. बघा काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. शहबाजचा एफर्ट्स आपण पाहिला. आजच्या रात्रीमध्ये फिल्डिंग मधलं स्टँडर्ड हे प्रत्येक संघाचं आम्हाला पाहायला मिळालं. आर्यन नाईकला पाहिलं, कल्पेश ठाकूरला पाहिलं, बारक्या कांबळेला पाहिलं, त्यानंतर शहबाजला आपण पाहताय. चांगली फिल्डिंग. बंटी जोशीने जर सलग 3 विकेट घेतले तर यामा ग्रुप 9899 या ग्रुपच्या वतीने तब्बल 3000 पारितोषिक बंटी जोशीला दिलं जाईल. सलग 3 विकेटसाठी चॅलेंजिंग पारितोषिक आहे. आजच्या रात्रीमध्ये 5 पूर्ण केला होता क्रिश मात्रेने. या वेळेला ऑन साईडला स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग किरण पवार, ब्रँडेड षटकार. धन्यवाद. पिकअप शॉट आणि काय फटका खेळलाय त्या ठिकाणी किरण पवार हा खेळाडू. जबरदस्त टायमिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सुयोग स्पोर्ट्स सावळे विपक्ष रिचा 11 आरसीसी पेठ या 2 संघांमध्ये ही लढत मैदानामध्ये रंगले. टार्गेट 71चा आहे आणि काय फटका होता. कॉन्फिडन्स किरण पवारला मिळाला या फटक्याच्या माध्यमातून. वेगवान बॉल गॅप मध्ये, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून गॅप शोधलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चालला कव्हर पॉइंटला, सीमा पार, चौकार. पायांच्या मुवमेंट आपण जर पाहिलं तर जवळजवळ हाफ हेलिकॉप्टर स्ट्रोक्स पाहायला मिळाला. बॅकलिपला अगदी वेगाने खाली आणलं आणि गॅपमध्ये फटका पाहायला मिळाला. 4 धावा या फटकावरती मिळाल्या आणि संघाची धावसंख्या तब्बल 12. शॉट ऑफ लेन, हा पंप जॅक मिडॉनच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलं. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला किरण पवारने. पॉवर दाखवली पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे आपण पाहता सलग दुसरा चौकार.
मध्ये आपण कंपॅरिझन केलं तर त्याच्याही षटकामध्ये 20 आल्या होत्या. सोहेल शेखने तर धावा केल्या होत्या. आणि इथे आपण पाहता किरण पवार देखील टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देत असताना या मॅच मध्ये. चला कामोटे आणि बामण नोगरी टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण या वेळेला देखील स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फटका पिकअप शॉट वन्स अगेन. किरण पवार ही इज ऑन फायर. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकून दिलंय सीमा पार. यावेळेला आपण पाहता शेवट गोड केलाय. इथे आलाय हा गगनचुंबी षटकार. 2 फ्रेम. चला कामोटे संघाचा कॅप्टन इथे आलाय. मी विनंती करेल बामण डोंगरी हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल आणि तो सामना ही 5 षटकांचा असेल. याकडे आपण दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे. यस निखिल गोवारी इथे आलेत कामोटे संघाचे कॅप्टन. मी विनंती करतोय तेजस म्हात्रे यांना कॅप्टन बामण डोंगरी. पुन्हा एकदा 30 जागा निवडले खदर कामोटेच्या खेळाडूंनी. अगदी आपण पाहता संकल्प ग्रुपचा तो बॅनर आहे त्यासमोर बसून मात्र या स्पर्धेचा ते आनंद घेत आहे. आगावेगा एक त्यांना आनंद मिळतोय. आणि चांगली फलंदाजी पाहिली कामोटे संघाकडून खेळत असताना रोशन म्हात्रे या खेळाडूच्या बॅटमधून. चला कॅप्टन बामण डोंगरी टॉसर या. आणखी एक महत्वाची गोष्ट उल्लेख करू शकतो की ते तिथे मांडी घालून का बसलेत. तुम्हाला जीवनामध्ये जर का शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थितरित्या ठेवायचं असेल, तुमचा जो प्रवास असतो ना दिवसभराचा त्याचा थकवा घालवायचा असेल, तर घरी जाऊन उगाच आपले लोक मांडी घालून जेवायचे नाही. त्याच्या मागचं एक कारण आहे. तुम्ही मांडी घालून व्यवस्थित बसाल ना, रेस्ट आउट होता पूर्णपणे. सोपं काम नाही आहे ते. आणि म्हणून दिवसभर दमतात क्रिकेट खेळून, आनंद घेत आहेत मस्तपैकी. यस ती बसण्याचा एक वेगळा आनंद आहे. सध्या आपण पाहिलं तर या गोष्टी फार दुर्मिळ होत चालल्यात. सतत खुर्चीमध्ये बसायचं, पंक्तीला देखील खुर्चीवरती बसायचं, पण तो भारतीय पंगत जी बैठक ती एक वेगळी मजा असते. आणि इथे बघा ते लाईनमध्ये मांडी मोडून बसलेत खेळाडू. त्यांना आपण नक्की शुभेच्छा देऊया. आणि जाऊया मॅचकडे. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज झाला शहबाज शेख. 24 बॉल 49 धावांचं टार्गेट. उभं राहिले संकेत केदारी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. थोडासा आपण पहिला सटीक यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे पंचांनी या बॉलला निर्धाव घोषित केलाय. चला प्रत्येक टीमला रिव्ह्यू दिलाय. त्या रिव्ह्यूचा तुम्ही वापर करू शकताय. वाईडसाठी त्यानंतर भीमरसाठी रनआउटसाठी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून एकच रिव्ह्यू मात्र प्रत्येक संघाला दिलाय. आज खतर आपण पाहिला सावळे संघाच्या स्क्वॉडमध्ये रोहित केदारी नाहीये. तोही सध्या आपण पाहिलं आपल्या फॅमिलीसोबत मनाली टूरला दाखल झालाय. स्पर्धेचा जरूर आनंद घेत असेल. त्यालाही आपण देऊया शुभेच्छा. चांगला खेळ मात्र दोन्ही संघांकडून आपण सातत्याने पाहिला. परंतु बऱ्याच दिवसानंतर ग्रामीणमध्ये सावळे संघाची एंट्री. आणि इथे संकेत केदारीचा ब्लास्ट. बॉलने उंची घेतली, अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम डाऊन द ग्राउंड खेळत असताना 6 धावा षटकार. चला कॅप्टन टॉस साठी आपण या. चला बामण डोंगरी संघाचा कॅप्टन तेजस. कामोटे संघाचे कर्णधार अगदी वेळेवरती उपस्थित झाले. त्यामुळे बामण डोंगरी संघाच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. कामोटे विपक्ष बामण डोंगरी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आणि तदनंतर मुरबी विपक्ष विनर टीम असा दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीमधला. थोडासा बॅकअप द हँड आपण पाहिला. लेंथ कमी केली आणि धीम्या गतीने असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. कारण तुम्हाला बदलावं लागतं. बघा ऍक्शन त्या ठिकाणी शहबाज शेखची. नकल बॉल अगदी धीम्या गतीने आला. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर संकेतला देता आलेलं नाहीये. एखादा फलंदाज आपल्या फ्लो मध्ये असला की त्याला वारंवार बिगिट करायची सवय लागते. आणि इथे आपण पाहिलं गती कमी होती. गती काढली या बॉलची अक्षरशः शहबाजने. पुन्हा एकदा धीम्या गतीने या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राला बीट करून. आउटफील्ड फास्ट. रन्स मधील 4. इथे मात्र आला चौकार.
टीमचा कॅप्टन तेजस, आपण टॉससाठी लवकर या. बामणडोंगरी संघाचा कॅप्टन, त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. याही बॉलवरती अक्षरशः फसला होता खेळाडू संकेत, पण झेल कॅरी करता आली नव्हती शॉट फाईन लीगला. त्या ठिकाणी चौकार मिळाला. 32 धावा फलकावरती आहेत. आणखीन एकदा क्या बात है, इनसाइड आउट, एक्स्ट्राटिंग द पॉवर, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सुपर डुपर क्लास. इथे मात्र ताकदीचा फटका, षटकार. धन्यवाद. 20 चेंडूमध्ये आता 33 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. काय बॅटिंग केली आहे. 6 बॉल 22चं योगदान दिलं किरण पवारने. एका बाजूने 4 चेंडू फेस केले ओव्हरमध्ये, 2 षटकार 1 चौकार, 16 धावांचं योगदान दिलंय मैदानाच्या आतमध्ये संकेत केदारी या गोलंदाजाने. चांगली फलंदाजी. टोटल 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकात 38. यावेळेला स्विंग अँड मेस, बॉल टप्पा पडला, खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 38 धावा धावफलकावरती आल्या. आता 18 बॉलमध्ये 33. तर मी विनंती करेल आमचे आदर्श सरपंच कुंडेवाल ग्रामपंचायतचे सदाशिव वासकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. आपण टॉस बॉक्स मध्ये या. सदाशिव वासकर साहेब आदर्श सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि खरं तर आपण पाहिलं राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळाला होता, आदर्श सरपंच. आणि द्रौपदी मुर्मू म्हटल्या की आपल्या खरं तर देशाच्या राष्ट्रपती, त्यांच्या शुभ हस्ते हा खरं तर पुरस्कार त्यांना मिळाला. आणि लगेच आपण सन्मान घेऊया सदाशिव वासकर साहेबांचा. मी आमच्या सरपंच साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सरपंच सदाशिव वासकर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. अतिशय चांगले हे व्यक्तिमत्व, संयमी व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, आणि ज्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाला. आणि अनेक नवनवीन योजना त्यांनी गावामध्ये राबवल्या. मुलगी जन्मानंतर त्यांच्यासाठी देखील योजना, अशा अनेक योजना त्यांनी मात्र आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये 5 वर्षामध्ये राबवल्या. आणि त्यांच्याच कार्याची पोचपावती म्हणून त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या शुभ हस्ते मिळाला. तर अभिनंदन सदाशिव वासकर साहेबांचा मी नक्कीच स्वागत करूया. 18 बॉल 33 पर ओव्हर 11.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये असेल. आणि जवळजवळ 19च्या सरासरीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 38 आल्या. आता जिशान शेख बॉलिंग ट्रॅक बदलला. प्रशांत भास्कर यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. प्रशांतजी भास्कर यांना इथे सन्मानित केलं जाईल. आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मंचावरती आपण पाहता निलेश शेठ गायकवाड, सुप्रसिद्ध उद्योजक आणि चांगले खेळाडू, चांगले आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर आपण पहिला साखळी मैदानात तो सामना मला आजही आठवतोय, वाघेलवाडा संघाच्या अगेन्स्ट जेव्हा अजितला बाईक मिळाली तो सामना वाचवला नसता दादानी, तर मात्र अजित बाईकचा मानकरी राहिला नसता. आणि त्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली निलेश शेठ गायकवाड यांनी. यावेळेला देखील आपण पहिला बॉलला फिरवलाय, फिंगर रोल करत असताना जिशान शेख आता संघाच्या मदतीला धावून आलाय. समोर अतिशय स्फोटक विध्वंसक खेळाडू किरण पवार आहे आणि त्याला सलग 2 डॉट बॉल फेकणं सोपं काम नाहीये. ते काम करून दाखवलं जिशान शेखने. फिरकीचा जादूगार, पेशाने इंजिनियर देखील आहे, वेल एज्युकेटेड आणि एक चांगला खेळाडू. आणि खतर विकेट देखील आपण जर पाहिले तर फिरकीला मदत करते, कारण जेवढे फास्ट बॉल आले त्याच्यावरती मोठे फटके आले. सन्मान्य रजनीकांत भोईर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आदरणीय रजनीकांत भोईर साहेबांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. मोठ्या संख्येने मान्यवर आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं जिशान शेखचं. मगाशी आमचे पंच सांगितलं जीवन गावण सरांनी की फिरकीला ही विकेट मदत देते. फ्रंट अँड साईड अँगल मध्ये आपण पाहताय हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अक्षरशः बोटं फिरवली आणि बॉल स्विंग झाला. आता या ठिकाणी आपण जर पाहिला तर डीप बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर लावला. ही रणनीती आहे एका आपण जर पाहिलं एका चांगल्या संघाची, कारण जेव्हा गोलंदाज सातत्याने बॉलला फिरवतोय तेव्हा खेळाडू स्विच इट खेळू शकतोय आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला रोखण्यासाठी डीप बॅकवर्ड पॉइंटला ऑलरेडी एक फिल्डर उभा केलाय संघ नायकाने. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहता लॉंग ऑफला मागे घेतलंय
आणि एका बाजूला मिड ऑफ मध्ये एक फिल्डर उभा केलाय. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र एक फिल्डर उभा आहे किरण पवारसाठी. यावेळेला आपण पाहताय अलॉंग द कार्पेट हा फटका केले त्या ठिकाणी ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्राकडे सिंगलला डबल मध्ये परावर्तित करायचा रिस्क घेतली आहे. आणि अशातच आपण जर पाहिलं हा निर्णय पंचांकडे चला तिसऱ्या अंपायरकडे टीम अंपायरकडे. बघा चेक केलं जाईल या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहताय नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते कुंडेवाल ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच आदरणीय सदाशिव वास्कर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 10,000चं आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं इथे आभार व्यक्त करत आहोत. डिसिजन पेंडिंग. निखिल शेळकेला आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर खेळाडू बाद विकेट किरण पवारचा मिळालाय. आता दबाव पूर्णपणे सावळे संघावरती. सुयोग स्पोर्ट्स सावळे संघाचा पहिला खेळाडू किरण पवार बॅक टू द डग आउट. धन्यवाद. चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि ज्या क्षेत्ररक्षकाने हा थ्रो केलाय खरं तर आपण पाहिला अविनाश वास्कर याच्यासाठी आपण पाहताय खतर यामा ग्रुप यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं. 9899 जो थ्रो झाला होता खतर अविनाश वास्कर करून त्या अविनाश वास्करला 500 रुपयाचं पारितोषिक यामा ग्रुप 9899 यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं. मेन खेळाडू गोल्डन विकेट मात्र मिळाला. सांघिक यश मिळालं त्या ठिकाणी पेठ संघाला. या मॅच मध्ये रिचा 11 आरसीसी पेठ विपक्ष सुयोग स्पोर्ट्स सावळे या दोन संघामध्ये पहिल्या फेरीमधला हा अंतिम सामना आपण पाहता रंगताना विकेट मिळाला. त्यानंतर अक्षय पवार तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय. आणखीन एक आक्रमक खेळाडू विस्फोटक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. टार्गेट आपण जर पाहिलं 14 बॉल विजयासाठी 32 धावा. प्रेशर क्रिएट केलं जिशानने. आता यावेळेला आल्या आल्या प्रहार केलाय ऑन साइडला. धावगती मंदावली होती आणि इथून मात्र गिअर बदलला. पहिल्याच बॉलवरती षटकार लगावत अक्षय पवारने आपले इरादे स्पष्ट केले. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. तेरा बॉल मध्ये 26 धावा. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईकने 2 धावा बनवायचे. 13 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. रिव्हर्सचा प्रयत्न केला. लॅप शॉट खेळायचं होतं. स्टान्स बदलला नव्हता परंतु बॅटची ग्रिप चेंज केली आणि इथे आपण पहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट निर्धाव चेंडू आलाय. 3 षटकं संपली. आता येणारे बॉल असेल 12. विजयासाठी तब्बल 26 धावा हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहता. मॅच ऑन आहे. सामना बॅलन्स आहे. धन्यवाद डीजे. चला टीम मॉडेल आपण जरा कमी करा. शॉर्ट टीम मीटिंग. विवेक जोशी टीम मेंटॉर त्यांनी देखील आता या संघामध्ये एंट्री घेतली कारण बरेच खेळाडू सध्या अनफिट आहेत. अरबाज देखील टीम मध्ये नाहीये. विवेकला स्वतःला उतरावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. या संघाचा अनुभवी खेळाडू त्याला आपण ऑनस्क्रीन पाहता. त्याच्या बाजूला कल्पेश ठाकूर, समाधान आमचे खजिनदार खरतर बामण डोंगरी संघाचे सलमान भाई. ओमकार नाईक देखील आता परतला या मॅच मध्ये. क्या बात आहे. बामण डोंगरी संघासाठी ही आनंदाची बातमी राहील. ओमकार नाईकचं आगमन झालंय. मुच्छे पे ताव देण्यावाला गेंदबाज अतिशय वेगवान ओमकार नाईक त्यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. कदर कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांना ते आपल्या कॅमेरामध्ये कव्हर करत असताना चला घाई करा ही सूचना आता आयोजकांच्या वतीने आली. 12 बॉल
आणि 26 धावा. हा संपूर्ण मुरबी संघाचा खेळ आपण पाहताय. संकेत पाटील त्याच्याबरोबर सर्व सहकारी अगदी खाली बसून या सामन्याचा आनंद घेतात. आगी वेगळी मजा असते खाली बसून मैदानावरती सामन्याचा आनंद घेणं. तर 12-26 मॅच ऑन आहे. संकेत गायकर हा खेळाडू, संकेत केदारी माफी असावी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. तर अक्षय पवार हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा की फॅक्टर बंटी जोशी यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना आपण पाहताय. रटम ओव्हर द स्टम्प्स पहिला बॉल. तेज सरार वेगावरती स्वार झाला डाऊन द लेग स्ट्रीच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. आता समीकरण बदलेल. शेवटचे बॉल असेल 12, विजयासाठी आता 25 धावा. 12 बॉल आणि 25 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला या सामन्याचा रोमांचक थरार या ठिकाणी अनुभवायला मिळेल. सावळे की पेठ कोण जाईल या तर सामन्यातून पुढे हे पाहायचं आपल्याला. मोठी लढत. शॉर्ट ऑफ लेन बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला त्या ठिकाणी कलेक्ट करता आलं नाही, गॅदर करता आलं नाही, परंतु एक रन त्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे सावळे टीमला. अक्षय पवार हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. 11 बॉल 24 धावा. जोपर्यंत अक्षय मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील सुयोग स्पोर्ट्स सावळे हा संघ. कारण अक्षयकडे ती क्षमता आहे. सध्या अक्षयने लेदरवरती जास्त फोकस केलंय. लेदर क्रिकेट देखील तो मोठ्या प्रमाणात खेळतो आणि त्याहीपेक्षा बैलगाडा शर्यत क्षेत्र जास्त त्याला क्रेज त्याची आता खरंतर पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून कुड्डू या नावाने त्याला संबोधलं जातं आणि अतिशय घातक आक्रमक फलंदाज म्हणून त्याला देखील संबोधलं जातं. 11 बॉल 24चं हे कॅल्क्युलेशन मॅच ऑन आहे. दोन महान खेळाडूंमध्ये, दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आजच्या रात्रीमध्ये. यावेळेला लेंथ बॉल टाकलाय. प्रचंड वेग होता बंटीचा या बॉलमध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. थोडासा फुटवर्क त्या ठिकाणी नव्हता, त्यामुळे आपण पाहिला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 24 धावा. बहुतांश वेळा जेव्हा टार्गेट चेस करायचं असतं सावळे संघाला तेव्हा त्यांचं कॅल्क्युलेशन काय असतं, किती षटकार मारायच्यात, रन किती करायचे ते नाहीये, षटकार किती मारायच्यात. याच कॅल्क्युलेशन याच माइंडसेटने हे खेळाडू मैदानामध्ये उतरतात. आता 10 मध्ये 24 होतील का हे पाहायचं. लो फुल टॉस बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह मागे चालला बॉल त्या ठिकाणी बॉलरच्या ब्लॅक स्क्रीन समोर. सेकंडचा कॉल आणि इथे विकेटची संधी. रन आउटचा विकेट सॅक्रिफाईस केले त्या ठिकाणी संकेत केदारी या फलंदाजाने. 1 रन मिळाली, 1 विकेट मिळाला पेठ संघाला. बघा 1 रन सावळे संघाला मिळाली, 1 विकेट या ठिकाणी आपण बघा फिल्डिंग करणारा पेठ संघाला मिळाला. कारण स्ट्राईक हवी होती त्या ठिकाणी अक्षय पवार या फलंदाजाला. एका बाजूने आपण पाहता संकेत केदारी हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर आपण पाहताय आणखीन एक आक्रमक खेळाडू प्रफुल्ल केदारी मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना 4थ्या क्रमांकावरती चाललाय. त्याच्याकडे देखील आपण पाहिलं तर मोठे फटके आहेत. जरी आपण पाहिला तो शरीराने बॉडीने हेल्दी असला पण तो फटकेही त्याचे तितकेच हेल्दी आहेत. स्टेप आउट होऊन बॉलवरती काउंटर अटॅक करणं ही खरं तर प्रफुल्ल केदारीची ओळख राहिली. आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं 9 बॉल 23 तर समीकरण मैदानामध्ये आलंय. कोण जिंकणार हा सामना, सुयोग स्पोर्ट्स सावळे की रिचा 11 RCC पेठ, याचं उत्तर तुम्हाला या 9 चेंडूवरती मिळेल. तर या दरम्यान आपण पाहता सुप्रसिद्ध बादल बैलाचे मालक आणि त्याच वेळेला आपण पाहता एनडी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आकाश शेठ म्हात्रे कामोटे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आकाश शेठ म्हात्रे या वेळेला बघा फटका फसला. लॉफ करायचा होता, मिस टायमिंग. बंटी आलाय बॉल खाली. फटका फसला की मॅच फसली आहे. अक्षय पवारचा विकेट मिळाला. जल्लोष आता पेठ संघाच्या खेम्यामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू. रोशन जितेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं बंटी या गोलंदाजाला या विकेटसाठी. बघा फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. अक्षय बाद झाला, किरण बाद झाला, संकेत बाद झाला. आता 2 नवीन खेळाडू फ्रेश बॅटर मैदानाकडे. अनिकेत केदारी आणि त्याच्याबरोबरने प्रफुल्ल केदारी हे 2 खेळाडू आपण पाहता. डगआउटकडे लक्ष द्या. जेव्हा बॉल हवेमध्ये होता, जेव्हा प्रत्येक जण मात्र टेन्शन मध्ये आले. किरण पवार देखील त्याच्याही चेहऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं आणि काय झेल टिपला बंटीने. अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. विकेट मिळाला. आता 8 बॉल आणि विजयासाठी सावळे संघाला तब्बल 23 धावांचं समीकरण.
अवधूत जितेकर यांच्याकडून देखील बंटी जोशीला या कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक अवधूत जितेकर यांच्या वतीने देखील आलंय. बक्षिसांचा वर्षा आजच्या रात्रीमध्ये होताना पाहिला. सुयोग स्पोर्ट्स सावळे विपक्ष रिचा 11 आरसीसी पेठ या दोन संघांमध्ये ही लढत या मॅचच्या दरम्यान आपण पाहता संघर्ष शिगेला पोहोचलाय. यॉर्कर बॉल खोदून काढला. बॅक टू द बॉलर. परफेक्ट यॉर्कर. वीरेंद्र सहवाग यांनी सांगितलं होतं आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 गोष्टी सॅल्यूट करतो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दुसरा परफेक्ट यॉर्कर. आणि हा परफेक्ट यॉर्कर अगदी योग्य क्षणाला टाकलाय बंटी जोशी या गोलंदाजाने. डॉट बॉल 7 बॉल 23. एका क्षणाला वाटला हा सामना सोपा होईल. कदर आपण पाहिला बंटीला पारितोषिक आलंय. या ठिकाणी यामा ग्रुप यांच्या वतीनं 500, रोशन जितेकर यांच्याकडून 500, अवधूत जितेकर यांच्याकडून 200 अशा पारितोषिकांचा मात्र वर्षाव त्या ठिकाणी केला जातोय. आणि बंटी जोशीसाठी आमचे पेंटचे सुप्रसिद्ध उद्योजक मुद्दूशेठ अकबारे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. त्यांचं देखील आपण इथे नक्कीच स्वागत करूया. क्रिकेटला धर्म मानणारे आमचे मुद्दूशेठ अकबारे पेण यांच्याकडून बंटी जोशीला ऑनलाईन 500 रुपयाचं पारितोषिक आलं विकेटसाठी. आता 6 बॉल आणि विजयासाठी 22 धावा. सामना जड झालाय सावळे संघासाठी. सामना जड झाला असला परंतु संपलेला नाहीये. या मॅच मध्ये न थकता, न हरता, न थांबता प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये करावी लागतील सावळे संघाला. अनिकेत अनिक प्रफुल गोल्डन अपॉर्च्युनिटी या दोन्ही खेळाडूंसाठी असेल. बघा आपण पेठ संघ अधिकचा वेळ घेत आहे. सूचना मात्र आयोजकांच्या वतीने येतात. प्लीज बंटी आपण सहकार्य करा. सोहेल शेख या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला 6-22 चं समीकरण. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एखाद्या आपण संघाला जिंकता जिंकता पराभूत होताना पाहिलं तर एखादा पराभूत होणारा संघ आपण जिंकताना पाहिलं. बघा सेकंड राऊंडचे सामने देखील 5 षटकांचे, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. प्रत्येक संघाला मी सूचना करतोय. 2 मॅच खतर आपण पाहता पुढचे देखील असेल ते 5 षटकांचे असतील, ज्यामध्ये बामण डोंगरी विपक्ष कामोटे अशी लढत तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. आणि त्यानंतर विनर टीम विपक्ष मुरबी अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 22 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. यावेळेला अगदी खोळा टाकलेला बॉल. राऊंड द विकेट आले त्या ठिकाणी. सोहेल आजकाल चांगली गोलंदाजी देखील करू लागलेले आहेत आपल्या संघासाठी. आणि इथे आपण पाहिलं सिंगल आली. 5 चेंडू 21 तर कॅल्क्युलेशन आहे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. सामना सोपा नाहीये. 5 बॉल आणि 21 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावा. मॅच ऑन आहे कारण प्रफुल केदारेकडे ती क्षमता आहे. धाकड शरीरयष्टी आणि अतिशय तितकेच धाकड षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू यामध्ये या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल का? यावेळेला अक्षरशः फसवलं एक त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅक ऑफ द हँड पुन्हा एकदा सोहेल शेखचा चेंडू पाहायला मिळाला. राऊंड विकेट आले. डॉट बॉल. आता 4-21 सामना अक्षरशः जड झालाय. खरं बॉलला फिरवलाय सोहेल शेखने. समोर प्रफुल केदारी त्याला थांबवलंय. 4 बॉल 21 डू ऑर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन मात्र सावळे संघासमोर निर्माण झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांची गती प्रचंड वाढली होती. तिसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक ज्या ठिकाणी जिशान शेखने करून दिलं ते कमबॅकच या सामन्याला कलाटणी देऊन गेलं. आणि त्यानंतर दबाव टाकला पुन्हा एकदा बंटी जोशीने चौथ्या षटकामध्ये सावळे संघावरती. आता 3 बॉल 21 धावा. 3 बॉल 21. चला सामना जेव्हा संपेल तेव्हा बामण डोंगरी कामोटे दोन्ही संघ आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. कामोटे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. निखिल चला प्रेक्षक मात्र त्या ठिकाणी आरडाओरडा करत असताना आपण पाहता जल्लोष साजरा करत असताना, कारण आता मैदानामध्ये रिचा 11 आरसीसी पेठ हा संघ विजयाच्या उंबरट्यावरती आलाय. तर एका बाजूने सावळे संघ आपण पाहता पराभवाच्या उंबरट्यावरती आलाय. शेवटचे 2 बॉल आणि 20 धावा फक्त आणि फक्त आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. 2 बॉल 20. ऑन साइडला खेळत असताना हा फटका फक्त दिशा दिली बॅटच्या टो एंडला आय थिंक लागला असावा. आणि इथे मात्र आपण पाहता सिंगल. बंटी जोशीला मात्र भरपूर पारितोषिक आली. यामा ग्रुप कडून 500, रोशन जितेकर यांच्याकडून 500, अवधूत जितेकर यांच्याकडून 200 आणि आमचे मुद्दूशेठ अकबारे पेण यांच्याकडून 500 असे एकूण 1700 रुपयाचं पारितोषिक बंटी जोशीला आलंय. धन्यवाद सरपंच साहेब, मनापासून आभार. आपण स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल. तर हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय या ठिकाणी रिचा 11 आरसीसी पेठ हा संघ. अभिनंदन पेठ. हार्ड लक टीम सुयोग स्पोर्ट्स सावळे.
धन्यवाद. तर सामनावीर चला रनआउट साठी अविनाश वास्करला 500 रुपयाचं पारितोषिक आहेत आणि बंटीला टोटल 1700 रुपयाचं कदर कॅश प्राइज असेल. यामा ग्रुपकडून 500, रोशन जितेकर यांच्याकडून 500, अवधूत जितेकर यांच्याकडून 500, 200 माफी असावे आणि मुद्दूशेठ अकबारे पेण यांच्याकडून 500 असे 1700 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्या ठिकाणी खरं तर बंटीसाठी बंटी आपण या तर आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करूया. सामनावीर बंटी आणि उत्कृष्ट गोलंदाज जीशान, बेस्ट फिल्डर अविनाश ज्याने थ्रो केला होता किरणचा विकेट घेतलाय. चला अविनाश आपण देखील या. बेस्ट फिल्डर अविनाश, रमेशजी खुटाकर आणि राजेंद्रजी खुटाकर साहेब. यस रोशन जितेकर यांच्याकडून 1000 रुपये बंटी तुमच्यासाठी आलेत.